तर आता आपण आलेलो आहोत अगुडा फोर्टच्या जवळ. तुम्हाला डॉल्फिन सफारी इकडेच मिळते आणि अचानक पाऊस पण सुरू झाला हलका हलका. तिकडे तुम्ही पाहू शकता बोटी सगळ्या. इथूनच सफारी असतात. इकडे तिकीट काउंटर्स आहेत. आता काय पॅकेज चालू आहे आता सध्या ते बघूया. सिंकिरेम कॅन्डोलिम बोट ओनर्स असोसिएशनची डॉल्फिन ट्रिप आहे इथे. अगुडाच्या इथे 350 रुपीज पर पर्सन आणि 45 मिनिट्सची जर्नी असते. लाईफ जॅकेट सर्वांना कंपल्सरी आहे. नहीं आ रहा डस्टबिन में. सगळ्यांसाठी लाईफ जॅकेट हे कंपल्सरी आहे. तर लाईफ जॅकेट आलेलं आहे सर्वांचं. आणि आता थोड्या वेळातच डॉल्फिन सफारी सुरू होईल आणि अजून 2-3 पॉईंट दाखवतात ते लोक. हेवी हो रहा है. ओके आ जाओ चलो आ जाओ. अरे नहीं वो हेवी होता है ना पीछे, उनको पुश करना पड़ता है बाहर. बोट मागून ढकलण्यासाठी थोडा वेट कमी करायला सांगतात ते. बोटला बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. ते ओढून ओढून सांगतात सर्वांना. हा दिख रहा जैकेट का कलर बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है. मस्त है. तर होप सो आपल्याला डॉल्फिन दिसावेत. बाकी सगळे पॉईंट तर तिथल्या तिथे आहेत, ते तर पाहता येणार आहेत आपल्याला. आणि क्लायमेट मस्त झालं आहे, क्लाउडी झालं आहे. तर क्लाउडी क्लायमेटमध्ये डॉल्फिन वरती येतात की नाही येत ते पण नाही माहिती. आजच्या डॉल्फिन सफारीची मजा वेगळी. आज लाटा एवढ्या मोठ्या सुटल्यात ना की बोट लिटरली अशी जाते. डॉल्फिन दिसलेलं आहे पुढे डावीकडे.
हाँ छोड़ने के लिए बात बोलते रहे खाली आपका काम युवराज तुझा व्हिडिओ चालू करा झूम करू शकतो तू मोबाईलने आपका काम खाली हा बॉडीमध्ये लॉक होईल सांस छोड़ने के लिए बाहर निकल हो दाया बोलेगा तो तुरंत देखो बाया बोलेगा तो तुरंत देखो पानी में थोड़ा स्मार्ट इसको दिखा नहीं अभी तक आगे वाले को दिखा ना थोड़ा दिखा थोड़ा मेरा को भी थोड़ा लाटा कसल्या येतात पाणी एकदम एवढं मस्त हा अरे आजचा एक्सपिरियन्स वेगळा आहे बोटचा आगे 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 ले वो बोट उड़ता है देखो लेफ्ट साइड सफेद बोट का साइड में उधर है उधर हटाने का नहीं तीन है तीन अभी देखो वापस आएंगे छोटू बाबू को लेना जैसा है बोलता है वैसा ही मुंडी आपका घुमाने का ओके मुंडी घुमाने का मतलब खाली काम आपका मुंडी घुमाने का बस इधर ही खड़ा रहो ज़्यादा आगे नहीं मेरा आवाज हो गया तो मेरे को देखता नहीं खाली मुंडी घुमाने का कभी बोट के सामने आ जाता ओ लेफ्ट साइड में देख लेफ्ट साइड इधर लेफ्ट साइड ओ वाह आवाज मत करो लकी हो गया 50 बोट फेल हो गया क्या बात आहे डॉल्फिन दिसलेले आहेत आम्हाला बोटवाले बोलतात 50 बोटना दिसलं नाही पण आपण लकी आहोत मुंडी घुमाने का आणि सुंदर आहेत हा खरंच सुंदर आहेत 2-3 आहेत छोटू देखो नहीं बाबू कुछ नहीं करेंगे अरे हाँ ये देखो सामने ये देखो इधर हो देखो लकी हो गया उधर भी ओ उधर गया खाली मुंडी घुमाने का वैसे ही रहता है वो सुपर्ब एकदम जवळ दिसलेलं डॉल्फिन मजा आली हा बघ ना केवढं पाणी ओ पीछे उधर गया पीछे ओ देखो ओ उधर गए हाँ गए ना अभी डॉल्फिन गए पैसा वसूल करके गए हाँ हाँ देखो डॉल्फिन देखो ये सामने ही आएगा अभी ओ देखो ये देखो आगे ये देखो इधर ही है तर मस्त धम्माल मजा आलेली आहे डॉल्फिन दिसलेले आहे आणि समुद्राला आज उफान आलेला आहे आणि आता साईट सीइंग साठी बोट चालली आपली जय दास गोविंदा अनुपंथी
ओनर का बिजनेस डायमंड, ओनर का नाम जिमी गजदर दिल्ली वाला, प्राइवेट बंगला अंडरग्राउंड है, आदाम मट्टी। ओके हॅलो 50 करोडचा बंगला. लाइट हाउस 4 साल हो गए गवर्नमेंट ने म्यूजियम बनाया, जेल बंद करके म्यूजियम बनाया। और सबसे ऊपर सफेद वाला दिखता है ना, 2 लाइट हाउस और फोर्ट भी है उसका किला। अगोड़ा. जो ये काला वाला दिखता है ना, आदमी देख दिखता है, अगोड़ा किला है वो। आगुडा फोर्ट. और दिल चाहता है शूटिंग यही फोर्ट में हो गए। दिल चाहता है वापस जाए। थँक्यू. ही जेल होती, जेलला म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि वरती जो आहे तो आहे आगोडा फोर्ट. आणि आता आपण परत चाललेलो आहोत. पाऊस पण यायला लागलाय, पाऊस पण सुरू झालाय. पाऊस सुरू झालेला आहे, ऊन आणि पाऊस, कारण वाटत होतं ढगाळ क्लायमेट होतं पूर्ण. आणि 50 करोडचा बंगला. वा. हसीना मांजाई मूवीची शूटिंग तिथे झालेली. तर तुम्ही गोव्याला आले असाल तर तुम्हाला माहीतच असेल. हो, ही बघ केवढी मोठी वेव आहे समोर आपली. आपण वेवच्या उपर आहे. मोठी वेव चालले बघ पुढे. सेकंड वेव आली. हो, मोठ्या मोठ्या लाटा आहेत. अपन आलेलो आहोत परत. आज नहीं दिख रहा था क्या भोजन को दिखा नहीं आज. बहुत नहीं दिख, कम दिख। हम लोग को लगा बारिश आने वाला है तो शायद दिखेगा, नहीं दिखेगा. डॉल्फिन का गेम है। वो तो नेचर है. हाँ. आपली डॉल्फिन सफारी संपलेली आहे. तर आता आपली डॉल्फिन सफारी झालेली आहे आणि आता आपण चाललो परत रूमवर. चेंज करून मग जाणार आहोत बीचवर वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी. तर हॉटेलला जाता जाता एक कट दिसला आहे. आय थिंक हा कलंगूट बीचचा आयसोलेटेड हिस्सा आहे. तर बघूया. आणि कसली हवा सुटली, मस्त क्लायमेट झालेलं आहे, एकदम जबरदस्त. इकडे काहीतरी आहे, आपण एक्सप्लोर करायसाठी आलो आहे. सगळा क्राऊड ॲक्च्युली कलंगूट सर्कलच्या इथून जो बीच ॲक्सेस आहे तिकडे जातो, जिकडे शॅक्स असतात, म्युझिक असते लाऊड आणि धमाल असते. पण हा जो बीच आहे ना, ही बाजू ही वेगळी आहे, हा आयसोलेटेड आहे. गोव्याला आले ना की इकडे पण या साईडला. दिस प्लेस इज मोर ब्युटिफुल. जे धांगडधिंगा असतो ना त्याच्यापेक्षा ॲक्च्युअल गोव्याचा फील, एक शांतता आणि रिलॅक्सेशन तुम्हाला अनुभवायचं आहे. सो दिस इज द प्लेस. आणि इकडे वेव्स खूप मोठ्या मोठ्या येतात. वाव. एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत. वातावरण सुंदर झालं आहे आणि अर्णवी आणि पूजाची फुल धमाल सुरू आहे. राधिका पण करत होती, पण आता गेलेत मागे शायकवर. मागच्या साईडला तर एवढ्या मोठ्या लाटा येत आहेत ना, जबरदस्त. पूर्ण ढगाळ झालं. आता पाऊस पडून गेला थोडासा. काय बघा.
समुद्रावर सूर्याची किरणं जी पडलीत ना, जबरदस्त वाटते. तर आता आपण निघालेलो आहोत इथून. मगाचपासून मी तुम्हाला सांगत होतो कलंगूट नाही, हा कॅन्डोलिम बीच आहे. तर इथून आता आपण निघालेलो आहोत. आत्ता आपण जाणार आहोत रूमवर आपल्या, आणि तिकडे जाऊन जरा फ्रेश होऊ. सुप्रभात मंडळी. तर फायनली इट्स टाईम टू चेकआउट. म्हणजे आज आपण गोवा आता सोडून चाललेलो आहोत. सकाळचे 10 वाजलेत आणि सगळी तयारी वगैरे झाली, आपली पॅकिंग वगैरे झाली, अर्ध्या बॅग खाली केलेल्या आहेत. बाबूची तयारी राहिलेली ती चालू आहे आता. आणि सुंदर स्टे होता, चांगला स्टे होता इथे, रिजनेबल होता, प्रॉपर्टी छान आहे. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, तर एक सुंदर प्रॉपर्टीचा अनुभव आपण घेतला इथे. आणि आता आपण इथून निघत आहोत सावंतवाडीकडे. सावंतवाडीला मला कामं आहेत काही, ती उरकून मग आपण पुढे मुंबईला कंटिन्यू करणार आहोत. तर आशा करतो तुम्हाला ही गोव्याची सिरीज आवडली असेल. आणि जर काही हायलाईट पॉईंट सांगायचे झालेत ना तुम्हाला, तर जेव्हा पण तुम्ही गोव्याला येत आहे तर ऑनलाईन हॉटेल बुक करण्यापेक्षा, जर तुम्हाला माहिती नसेल त्या हॉटेलबद्दल, तर ऑनलाईन बुक करण्यापेक्षा तुम्ही इथे डायरेक्ट या आणि ही बुक करा. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही स्वतः रूम वगैरे चेक करून व्यवस्थित नेगोशिएट करून इकडे बुक करू शकता. त्याचबरोबर बीचच्या जेवढ्या जवळ बुक करता येईल तेवढ्या जवळ बुक करा. त्यामुळे तुम्ही वॉकिंग डिस्टन्स हे बीच कवर करू शकता. आणि जर सीझनला तुम्ही येत आहे, विकेंडला किंवा हॉलिडेजना, वेकेशन्सला, तर जर तुम्ही स्वतःच्या 4 व्हीलरनी येत आहे तर ती पार्किंगमध्ये उभी करा आणि 2 व्हीलर हायर करा. त्याच्यामध्ये तुमचा खूप वेळ वाचेल आणि 2 व्हीलरवर गोव्याला फिरायची जी मजा आहे ना, ही वेगळी आहे. बाकी मी सगळं कवर केलेलं आहे जे आपण फिरलो. तर आशा करतो तुम्हाला ही सिरीज आवडली असेल, हे व्हिडिओज आवडले असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, असेच ट्रॅव्हल ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.